आपल्यासोबत प्रमोद जठार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय भावना आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? ज्यांच्यामुळे तिकीट दिली त्यांच्याकडे पायात पडतो साबा। प्रदेश कार्यालयात पोहोचलो आहे आत्ताच, त्यामुळे खूप चांगली भावना आहे। आणि महाराष्ट्राचे नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षांच्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या सगळ्या आदरणीय नेत्यांचे आभार। पुन्हा एकदा कोकणामध्ये सक्रिय होण्याचं संधी जी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे। संघटना आणि सरकार या दोघांमधला दुवा म्हणून कोकणात काम करेन। कुठेतरी विधान परिषदेसाठी कोकणामध्ये कुठेतरी डावललं जात होतं अशी भावना होती की विधान परिषदेसाठी कुठेतरी उमेदवारी मिळेल असं काय नाही, सगळ्यांचं लक्ष असतं, असं काय नाही। भारतीय जनता पक्ष आहे, आम्ही सगळे राष्ट्रप्रथमवाले आहेत। त्यावरून लक्ष असतो, ज्यांचा जेव्हा नंबर लागायचा तेव्हा लागतो। सर नमस्कार। पुढची भूमिका कशी असणार आहे, काय नेमके विकास कामं तुम्ही करू पाहता? दादा आधी फॉर्म तर भरतो, आमदारकी पदार्थ तर घेतो, होणारच आहे ना। कसं आहे, विकासासाठी माझं अख्खं सरकार त्या ठिकाणी आहे, देवेंद्र भाऊंचं, देवाभाऊंचं। आणि कोकणात सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेशजी राणे आहेत, उदयजी सामंत रत्नागिरीत आहेत आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र, या सगळ्यांच्या सोबतीने काहीतरी या विकास कामामधला खारीचा वाटा उचलेन एवढंच आहे बाबा। कारण सरकारच आमचं आहे, त्यामुळे सरकारची घराघरापर्यंत सरकार पोहोचवण्याचं काम करेल। कोकणामधले अनेक प्रश्न आहेत जे कुठेतरी प्रलंबित आहे असं तुम्हाला वाटतं आणि ते तुम्ही प्राधान्यानं कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न करा? 100% छोटे मोठे प्रश्न शिल्लक आहेत, रोजगाराचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत बाळा। मी 15-20 वर्ष कामच करतो आहे, त्यामुळे अनेक प्रश्न आहेत। हळूहळू त्या प्रश्नाच्या पर्यंत पोहोचण्याचं काम करेन। पण इट इज टू अर्ली टू जम्प टू द कन्क्लुजन, म्हणजे इमिजिएट आल्या मी करेन त्या असं काय नाही। मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे संघटना वाढ आणि सरकार घराघरापर्यंत पोहोचवणं हा एकच अजेंडा माझा। थँक्यू। होते प्रमोद जठार यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच कार्यकर्ता आहे मी आणि त्या अनुषंगानं देखील काम करेल। सोबतच जे कोकणातले प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, ते देखील सोडवण्याचा प्रयत्न करेल। कॅमेरामॅन रोहित कांबळेचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।